सगळ्यांना आता बरं वाटलं. सगळ्यांना माहिती आहे की निवडणुका तोंडावर आल्या आहेत. येतील सगळ्या पक्षाचे येतील, दादा भाऊ पुढारी त्यांचे लुंगे सुंगे चमचे यायला लागलेत. आपण ज्या पद्धतीनं हे सगळं केलं जातंय, ही लढाई स्वाभिमानाची आहे, ही लढाई अस्तित्वाची आहे. आणि या अस्तित्वाच्या आणि स्वाभिमानाच्या लढाईत आपण सर्व समाजाला, आपली लढाई एकेरी नाहीये. आदरणीय बाळासाहेब आंबेडकर म्हणतात की इथला जो जो वंचित आहे, की ज्याचं ज्याचं काढून घेतलं गेलंय त्याला हक्क आणि अधिकार मिळवून देण्याची लढाई म्हणजे वंचित बहुजन आघाडी. आणि आपल्याला सगळ्यांना सोबत घेऊन की ज्याच्या ज्याच्याकडे नाहीये, मग तो शेतकरी असेल, तो सुशिक्षित बेरोजगार असेल, त्या महिला असतील, ते दिव्यांग असतील, त्यासोबतच जे आमच्या आदिवासी बांधव आहेत, जे आमचे मुस्लिम बांधव आहेत, जे आमचे गरीब मराठा बांधव आहेत, अशा सगळ्याच्या हक्काची आणि अधिकाराची लढाई म्हणजे वंचित बहुजन आघाडी. पण ह्या लढाईमध्ये एक गोष्ट लक्षात घ्या की लढाई लढत असताना घर का भेदी लंका ढाळे असे काही लोक आहेत, अशा काही लोकांच्या वृत्ती आहेत की ही वाड्यावाड्यामध्ये जात आहेत, वाड्यावाड्यामध्ये जाऊन निगेटिव्ह चर्चा करतायत. ही लोक कोण आहेत? तर ज्यावेळी आमच्या पोरांवर खोटे गुन्हे दाखल होतात आणि एकतर्फी निकालाची प्रक्रिया इथल्या प्रस्थापित पुढाऱ्यांच्या वतीनं लावून धरली जाते, यांची बाजू घेणारे हे चमचे हे गावागावात फिरतायत. मी नावही सांगू शकते, माझ्याकडे त्याचे पुरावे देखील आहेत. पण काय आहे की मी लढत असताना मी माझ्या कामाच्या बळावर ही लढाई लढते आहे. गेल्या 15 वर्षात मी सामाजिक क्षेत्रात पूर्णवेळ कार्यकर्ती म्हणून काम करते आहे. अगदी आदिवासींच्या वनजमिनीपासून असेल तर गायरानाच्या प्रश्नांवर असेल, भटक्यांच्या झोपड्यांवर असेल, राशन असेल, या सगळ्या प्रश्नांना घेऊन मी ग्राउंडवर काम करते. मी कुण्या इतराच्या, मी काही माझ्या आजा पंजाच्या किंवा कुणाच्या नावावर मतं मागायला येत नाही. हा, बाबासाहेबाच्या नावावर नक्की मागेल, कारण बाबासाहेब हा माझा उद्धार करतात. बाबासाहेब माझा उद्धार करतात. पण आंबेडकरी विचारांची लढाई पुढे नेण्यासाठी आपल्याला देखील अतिशय डोळे उघडे ठेवून राहावं लागणार आहे. कारण रात्री वैऱ्याचा दिवस वैऱ्याची, काळ वैऱ्याचा वेळ वैऱ्याची, आपल्यात फूट पाडून, विशेष करून आपली सामाजिक बदनामी करून, बामनोदच्या घटनेविषयी तुम्हाला सगळ्यांना माहितीच आहे. आपण समाजाच्या प्रश्नाचं भांडवल करून आम्हाला काही राजकारण करायची सवय नाही. समाजाच्या हक्काची लढाई आम्ही कायम लढतोय, लढत राहू, ती मरेपर्यंत लढू. पण काही लोकांनी, अगदी ज्यांच्याकडे स्वतःची म्हणून अक्कल नाहीये, अशी लोक गल्लीबोळात फिरतायत, घराघरात शिरतायत आणि सांगतायत की बामनोदचं झालेलं जे दंगलीचं प्रकरण होतं त्यामध्ये कुणाचा दोष होता? तर बौद्ध तरुणांचाच दोष होता, बौद्धांची पोरच दोषी होती. आणि मग त्याच्याच ठिकाणी दुसऱ्या तिसऱ्या दिवशी जे काही विरोधकांच्या बाजूनी किंवा मग आपल्या पोरांवर खोटे गुन्हे दाखल झालेत, आणि मग ज्यावेळी आपण फिर्यादीची प्रकरण घेऊन गेलो होतो, 2 दिवस आंदोलन केल्यानंतर 18 mm च्या पावसामध्ये, 18 mm चा पाऊस साधा पाऊस नसतो, तर पाऊस होता अगदी, की फैजपूर ते आमोद्याची शिवोलांडे पर्यंतचा जो पाऊस होता, त्या पावसाने अक्षरशः आम्हाला बऱ्याच जणांना, ज्या आंदोलनातल्या दिवसभर भुकेल्या बसलेल्या महिला होत्या, यांना निमोनियाला समोर जावं लागलं होतं. अशा परिस्थितीतही हा जो भाऊ आहे ना, हा भाऊ येऊन गेला गावात, मला बातमी आली. भाऊ येऊन गेला, वाड्यात फिरून गेला, कुणाच्या घरी बसला होता मला माहित नाही. हा, येऊन गेला. आजच आला होता. कोण नाही हो, हा काय माहिती का, हा आपलाच आहे. म्हणून मी म्हटलं घर का भेदी लंकाड आहे, आपलंच आहे. आपल्या वाड्यामध्ये जातंय, आमच्याच समाजाच्या बदनामीच्या बाता करताय आणि वरतून त्या ठिकाणी चर्चा करताय, त्या ठिकाणी चर्चा करताय. हा पंजाबवाल्या दादाचा भाऊ आहे, है की नाही? तर याला ठोस प्रश्न विचारा की ज्यावेळी घटना घडली, आमच्या 62 पोरांना रात्री कोम्बिंग ऑपरेशन करून उचललं गेलं, ज्यावेळी कोम्बिंग ऑपरेशन करून उचललं गेलं, त्यावेळी आमच्या पोरांवर खोटे गुन्हे दाखल केले गेले. त्यावेळी तू ज्या काही दादा भाऊच्या नावानं आता येऊन आमच्याच नगरांमध्ये, आंबेडकर नगरांमध्ये फिरतोय, त्यावेळी तुझा भाऊ कुठं होता? आमच्या माया बहिणींवर पण हात उचलले गेले, फरार होती आमची पोरं. आमच्या पोरांवरचे खोटे गुन्हे दाखल झालेले ते मागे घेण्यासाठी 1, 2, 3 नव्हे, तब्बल 5 दिवस सातत्याने आंदोलनाचे पवित्रे घ्यावे लागले. 18 mm च्या पावसात आमच्या माया बहिणी दिवसभर भुकेल्या बसलेल्या, न्याय मिळत नाहीये आणि पुढाऱ्यांचा दबाव तंत्र चालू होतं हे लक्षात आल्यानंतर भर पावसात चालत गेल्या.
त्यावेळी तुझा भाऊ दादा कुठं होता, त्यावेळी तुझ्या भाऊ दादाला फोन करा असं वाटलं नाही का? कारण काय तर बौद्धांची मतं चालतात, पण बौद्धांच्या पोरांवर खोटे गुन्हे दाखल झाले तर ते मागे घेण्यासाठी भूमिका घेता येत नाही तुझ्या भाऊ दादाला. वरतून जाऊन वाड्यावाड्यामध्ये बदनाम्या करणार आहात तुम्ही. आम्ही मी कुणाच्याही, मी पहिल्यांदा बोलते आज, कारण मी इथे येण्याच्या पूर्वी अर्धा तास आधी तो जो सो कॉल्ड भाऊ आहे ना, तो वाड्यात येऊन गेले त्याच्या टोळक्यासोबत. आणि हे सगळे पगारी आहेत. हे कुणाच्या संस्थांमध्ये पगार करतात, हे यांच्या संस्थांमध्ये पगार करतात. म्हणून मालकाने म्हटलं की इकडे तोंड कर छुरेल आल्या. तशा पद्धतीचे हे आहेत, म्हणून माझं टाळकं फिरलं. मी कुणाची बदनामी करून मत मागत नाहीये, कारण मला तो अधिकार नाहीये आणि मी करणारही नाहीये. कारण मला माझ्या स्वतःवर विश्वास आहे. मी ज्या विचारांची आहे त्या विचारांवर मला विश्वास आहे. मला बाबासाहेबांनी दिलेलं बळ आहे, बाळासाहेबांनी दिलेली ताकद आहे, आणि माझ्यासोबत असलेला उभा असलेला इथला 18 पगड जातीचा समाज आहे. माझ्यासोबत असलेला माझा बौद्ध समाज आहे, माझा आदिवासी समाज आहे, माझा मुस्लिम समाज आहे, माझा मराठा समाज आहे. हे सगळे माझे समाज बांधव. ज्या समाज बांधवांना वाटतं की शमीबाताई त्यांच्या हक्कासाठी नेहमी लढते, ते समाज बांधव कायम माझ्यासोबत उभे राहतील. आणि हे त्या दादानी लाईव्ह मधून चालू आहे. दादा माझ्या फेसबुकच्या यादीत पण आहे बरं. दादाला म्हणा लाईव्ह मधून बघून घे की तू अर्ध्या तासापूर्वी काहीतरी विष पेरून गेला होता. हे बघ, हे मी लावलेलं फळ आहे, हे मला बाबासाहेबांनी दिलेलं फळ आहे, माझ्या कर्माचं फळ आहे. मी काही पण सावध राहावं लागेल. येत आहेत तुमच्यासोबत चर्चा करतायत, नकारात्मक करण्याचा प्रयत्न करतायत, अशांना सरळ सरळ इथंच खुर्ची टाका. जिथं शमीबाताई उभी आहे ना, या महाद्वारातच खुर्ची टाका, इथं बसवा. त्याला पाण्याचा ग्लास द्या, त्याला वाटल्यास चहा पाजा की दादा तुला थकून आला असतील, ग्लुकोज घे, आणि समोर बसून प्रश्न विचारा की दादा रे, आमच्या पोरांवर खोटे गुन्हे दाखल होतात, आमच्या पोरांना फरार राहावं लागतं, त्यावेळी तुमचा तो दादा भाऊ कुठं होता? बरोबर. दुसरा प्रश्न स्थानिक राहिला. ज्यावेळी आमच्या आरक्षणावर गदा येते आहे, आम्हाला क्रिमिलेअर लागू करण्याचा प्रश्न होतोय, तर तुझा जो दादा भाऊ त्या चिन्हावरून उभा आहे, त्या चिन्हाची नेते मंडळी आणि तुझी भूमिका काय, याचं उत्तर दे. तिसरं, आमच्या नोकऱ्यांचे प्रश्न असतील, आमच्या भाकरीचे प्रश्न असतील, आमच्या आदिवासी बांधवांचे असतील, आमच्या बौद्ध बांधवांचे असतील, आमच्या मुस्लिम बांधवांचे असतील, आमच्या गरीब मराठा बांधवांचे असतील, जो कोणी ओबीसी असेल, यांचे सगळ्यांचे प्रश्न असतील, या प्रश्नांच्या संदर्भाने विकासाच्या विजनचे पोवाडे गाऊ नको दादा. 10 वर्ष हातात खुर्ची होती, एक काम धडाचं झालं नाही, आता कसले विजन दाखवतो? असे प्रश्न विचारावे लागतील. आणि बाबासाहेब सांगून गेलेत की जर तुम्हाला प्रश्न विचारता येत नाहीत तर लोकशाहीला मारेकरी तुम्ही ठरणार आहात, आणि आपण बाबासाहेबांचे अनुयायी आहोत. म्हणून प्रश्न विचारायचे, बेधडक विचारायचे. आपण खऱ्या दिलानं आणि सच्च्या मनाने ही लढाई लढतोय. उद्या आदरणीय सुजातभाई आंबेडकर रावेर या ठिकाणी येत आहेत. 11 वाजता छोरिया मार्केटमध्ये सभा आहे. आपल्या सगळ्यांना नम्र विनंती आहे की आपण सगळे त्या ठिकाणी जितक्या उत्स्फूर्त आणि ताकदीने माझ्यासोबत उभे राहिला, की मला जो डोक्यात काही माझा संभ्रम होता की आता कोणीतरी येऊन गेलंय आणि वारं सोडून गेलंय, मी पाहिलं की नळी फुंकले सोनारे, इकडून तिकडून वेले घाले. तुम्ही सगळेच्या सगळे सच्चे आहात, बाबासाहेबांचे खरे अनुयायी आहात, आणि तुम्ही बाळासाहेबांच्या सगळ्या लढाईला बळ देणारे सगळे खरे समाजसैनिक आहात. तर तुमच्या सगळ्यांच्या ताकदीवरच ही लढाई लढते आहे. त्या लढाईला बळ देण्यासाठी उद्या पण या, पुढचे 10 दिवस देखील खडा पहारा ठेवा. आजूबाजूच्या गावांमध्ये पण शक्य झालं तर तुमची बहीण काही धनदांडगी नाही बाबांना, तुमची बहीण जनशक्तीच्या जोरावर आणि या सगळ्या भावांच्या जोरावर ही लढाई लढते. त्याच्यामुळे बहिणीचा प्रचार करण्यासाठी आसपासच्या 4-6 गावांमध्ये जा आणि सांगा की वंचित बहुजन आघाडी कशासाठी लढते. तुमच्या पुढच्या पिढ्यांचं भवितव्य राखीव राहावं, आरक्षण टिकावं, ओबीसींचं असेल, एससींचं असेल, एसटींचं असेल, मुस्लिम समुदायावर होणारे हल्ले असतील, त्यासोबतच आमच्या मराठा गरीब बांधवांचे प्रश्न असतील, या सगळ्या प्रश्नांना घेऊन आपण सगळ्याच्या सगळे जाल आणि समाजाला जागं कराल हीच विनंती करते. सर्वांना सविनय जय भीम.